परंपरा से भारत में जो चलते आ रहे थे, उस प्रथा को त्याग कर आज जिसे हम विपश्यना कह रहे हैं, उस विपश्यना को सिद्धार्थ गौतम ने ही निर्माण किया। और उस विपश्यना के माध्यम से सिद्धार्थ गौतम को बोध, ज्ञान, सम्यक संबुद्धि प्राप्त हुई और वो सम्यक संबुद्धि को लेकर अंतिम जीवन तक जिए। परिस्थिति बिगड़ गई है। जो शुद्धता होनी चाहिए महाबोधि महाविहार में, वो शुद्धता आज नहीं रही। चारों तरफ से उस विहार के इतिहास को बदलाने की कोशिश की जा रही है। चारों तरफ से वो इतिहास से जो ना इतिहास है ना भावना है, उससे जोड़ने की कोशिश की जा रही है। ज्ञान प्राप्ति के पश्चात तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ने बोध ज्ञान प्राप्ति के पश्चात 35 साल से लेकर 80 साल तक जहां वहां भ्रमण करते, जहां वहां घूमते फिरते, लोगों के बहुजन हिताय बहुजन सुखाय के लिए बुद्ध धर्म का प्रचार प्रसार किया और 80 के उम्र में परिनिर्वाण को प्राप्त किया। परिनिर्वाण का जो अर्थ होता है, ये मरण से कहीं जुड़ा नहीं है। हमने बहुत जोर जबरदस्त परिनिर्वाण का अर्थ मरण से जोड़ा है। परि का अर्थ मरण नहीं होता है, निर्वाण का अर्थ मरण नहीं होता है। निर्वाण का अर्थ ज्ञान प्राप्ति, ये निर्वाण का अर्थ जो बुद्धगया में प्राप्त हुआ। जी माणसं सामाजिक दृष्ट्या संवेदनाहीन आहेत त्यांना स्वतःला बुद्धिस्ट किंवा बाबासाहेबांचा अभ्यासक आहे म्हणण्याची गरज नाही। बुद्धाने सांगितलेला आहे मध्यम मार्ग। मी मोक्षदाता नाही आहे, मी मार्गदाता आहे। तुमच्यामध्ये जे दुःख उत्पन्न होत आहे, तुमच्यातले जे कष्ट तुम्हाला सोसावे लागत आहे, त्याचे कारण तुमच्याच जवळ आहे आणि त्याचे निवारणही तुमच्याच जवळ आहे। तुम्ही इकडे कुठेही भटकू नका, हा बुद्धांनी आधीच दिलेला संदेश आहे। मानवी शरीराला बलशाली व निरोगी ठेवण्यासाठी पूरक पोषण आहाराची गरज आहे। तसेच मानवी मनाला सुसंस्कारित व कल्याणकारी बनवण्यासाठी धम्माची गरज आहे। लिव्हिंग पीसफुली इन टेरिटरी ऑफ इंडिया हे एक आर्टिकल 19 मध्ये बाबासाहेबांनी टाकलेलं आहे की भारतात तुम्ही कुठेही जाल तर तुम्ही शांततेने तिथे जीवन जगू शकता। हे बुद्धिझम मधनं बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये त्याची तरतूद केलेली आहे। धम्मामुळे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये असलेला आपला समाज आज अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे। आनंद व्यक्त करायचा आहे की या ठिकाणी आपण ज्या तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अदंत संघरत्नजी मानके यांच्याद्वारे आजच्या या तथागत सम्यक संबुद्धाच्या मूर्तीचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स।
बुद्धं शरणं गच्छामि सुरामेरय मज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सचेत्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं साधु 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 बुद्धं नमामि संघं नमामि इदं बुद्धं बिम्बं सभ्यैः देवमनुष्यैः पूजयतु इमस्मिन् विहारे प्रतिष्ठापयामि इदं नो बोधियानं पटिलाभाय संवत्तति द्वितीयम्पि इदं बुद्धं बिम्बं सभ्यैः देवमनुष्यैः पूजयतु इमस्मिन् विहारे प्रतिष्ठापयामि इदं नो बोधियानं पटिलाभाय संवत्तति तृतीयम्पि इदं बुद्धं बिम्बं सभ्यैः देवमनुष्यैः पूजयतु इमस्मिन् विहारे प्रतिष्ठापयामि इदं नो बोधियानं पटिलाभाय संवत्तति साधु साधु साधु। मन की वीणा से गुंजते ध्वनि मंगलम स्वागतम 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 स्वागतम। कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है। कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है। बुद्ध की भांति वंदन करे आज हम, बुद्ध की भांति वंदन करे आज हम। स्वागतम 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 स्वागतम। प्रस्तावना या कार्यक्रमाची करत असताना आम्हाला थोडासा आजच्या या कार्यक्रमाचा अभिमान सुद्धा वाटतो। आज आमच्या दिवशी, आज हा जो दिवस आहे आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे, अभिमानाचा आहे। कारण ह्या दिवसाचं औचित्य म्हणून जी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा आज त्रिगुणी आहे। त्रिगुणी पौर्णिमेसोबतच बहुगुणी सुद्धा आहे। म्हणून अशा ह्या मंगल पवित्र दिवशी आपण ह्या पवित्र अशा नगरात साईनगर इथं मूर्तीचा अनावरण सोहळा आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आणि हा कार्यक्रम आयोजित करून आपल्या ह्या बुद्ध मूर्तीचं अनावरण सुद्धा वंदनीय भिक्खू संगरत्नजी मानके यांच्या हस्ते हा पार पडलेला आहे। तसेच आमचे
उद्धारकर्ते तथा भारताचे विधिविधाता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली याच नागनगरीत धम्मदीक्षा देऊन आमच्या जीवनाचे इति सार्थक केले. जे जातीविरहित वर्गविरहित समताधिष्ठित समाजाची कल्याणकारी राज्याची संकल्पना स्पष्ट केली. बंधुत्वपूर्ण एकात्मतेच्या राष्ट्रीय संस्कृतीचा मार्ग प्रशस्त केला. आम्हाला धम्मराजाची दीक्षा दिली. चर्चात्मक सुसंवादासाठी विहाराची उभारणी होत असते. प्रत्येकच ठिकाणी आपला जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये जिथं जिथं आपला हा समाज बसलेला आहे त्या समाजाला आपलं अस्तित्व टिकवण्याकरता कुठेतरी आपल्या धम्माला चालना मिळण्याकरता धम्माचा विचार प्रचार होण्याकरता प्रसार होण्याकरता आपल्या विहाराची उभारणी होणं फार महत्वाचं आहे. आणि ही जेव्हा आपल्या विहाराची उभारणी झाली तेव्हा आमची हे इमारत भव्य दिव्य झाली. आपल्या सर्वांच्या परिश्रमातून आपल्या सहयोगातून आपण दिलेल्या सहकार्यातून ही आपल्या परिसरात भव्य दिव्य अशी इमारत उभी झाली. परंतु आम्हाला खेद हे होतं की एवढी मोठी इमारत आम्ही परिश्रमातून उभा केली, आपली सहकार्यातून उभा केलेली आहे, परंतु इथं मूर्ती जी होती पूर्वी ती छोट्या स्वरूपात होती. तर आम्हाला आमच्या समाज बांधवांना कुठेतरी असं वाटत होतं की आपल्या ह्या विहाराला शोभेल अशी सुसज्ज आणि ह्या शोभण्याकरिता एक नीटनेटकी आकर्षक मूर्ती आपल्या विहाराला असावी. म्हणून आपल्या सर्व समाज बांधवांनी ह्या मूर्तीची संकल्पना आपल्या चर्चेतून निर्माण केली. आणि चर्चेच्या माध्यमातून जेव्हा आम्ही मूर्ती घेण्याचा विचार केला तो विचार पूर्ण झाला. आम्ही अथक प्रयत्न करून परिश्रम करून ही मूर्ती आम्ही इथं विहारामध्ये आणली आणि तिचा आज अनावरण सुद्धा झाला. आम्हाला अभिमान वाटतोय की या छोट्याशा नगरामध्ये आमचे नगरसेवक बाबाजी बोकळे यांनी सुद्धा आमच्या ह्या कार्यक्रमाला काहीतरी प्रमाणात अथक परिश्रम घेऊन आम्हाला या कार्यक्रमाकरता सहकार्य केलं. आम्ही त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आमच्या ह्या मूर्ती सोबतच आम्हाला हे जे कार्यक्रम लाभण्याकरता यशस्वी करण्याकरता आमचे समाज बांधव कमीत कमी 15 दिवसापूर्वीपासून इथं अथक परिश्रम करीत आहेत. प्रत्येकाला कामधंदे असतात. प्रत्येकच व्यक्ती आपले सर्व कामधंदे पूर्ण करून कमीत कमी वेळ देऊन कमीत कमी म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त वेळ आमच्या समाज बांधवांनी हा कार्यक्रम पार पाडण्याकरता दिलं. मला त्यांचा सुद्धा अभिमान आहे. आम्ही त्यांचा अभिमान करण्याकरता आम्ही त्या समोर ह्याच कार्यक्रमामध्ये त्यांना प्रशस्ती पत्र सुद्धा देणार आहोत. तेव्हा अशा ह्या मंगल पर्वावर आपल्या ह्या भगवान बुद्धाचे शरीर हे 32 लक्षणांनी युक्त आहे. ते पुनश्च अशी शुभ चिन्ह सुद्धा होते. तेव्हा अशा ह्या बुद्ध मूर्तीचं अनावरण आपले भदंत संघरत्नजी मानके यांच्या हस्ते पार पडलं आणि उपस्थित सर्व बौद्ध बांधवांनी आमच्या कार्यक्रमाला सहयोग दिलं, आर्थिक मदत केली. हे कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता आपलं तनमन धनाने सहकार्य केलं. तेव्हा उपस्थित सर्वांचेच त्याचप्रमाणे इतर कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. विहार आहे तिथे एक प्रतीक म्हणून आपल्या महामानवाचं महापुरुषांचं प्रतीक म्हणून आपण बुद्धाची मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आजचा हा दिवस बुद्ध पौर्णिमेचा खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आपल्यासाठी हा आपल्या जीवनात घेऊन आलेला. आणि या दिवशी आपण या बुद्ध मूर्तीचं सन्माननीय वंदनीय भंतेजींच्या हस्ते या ठिकाणी अनावरण केलं. आपल्यासाठी फार मोठी ही गोष्ट. यानंतर आमच्या लेझिमची चनू यांना विनंती करतो की लवकरात लवकर आपण तयार व्हावं आणि
100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. एका भयान रात्रीला वड स्वप्न पडलं, वड स्वप्न पडलं, मन त्यातच दडलं, कळकळत मानसा, फुलावरती काढलं, फुलावरती काढलं, तुझं मरण पडलं, शंभर नवरी. धरून हलक्यात घेऊ नका, लगारून देऊ नानी. माझी अवलाद झाले बेटा, हात मारताच करतो पाणी. पदरात कोणी शिरलं त्याला काय ते शिरलं जोडा, पाहून प्रगती आमची गाव कपोटी गोळा. भर चौकामध्ये दाखवा काय असतो, जयंतीचा सोहळा. भर चौकामध्ये दाखवा काय असतो, जयंतीचा सोहळा. यहाँ जो विहार आपने निर्माण किया, ये विहार का अर्थ आपको जानकारी होगी ना होगी. वी और हार, ये दो शब्द से बना हुआ विहार का अर्थ. वी मतलब विशेष, हार मतलब आहार को कम कर कर बोला हुआ आहार. शरीर को स्वस्थ रखने के लिए आपको भोजन की आवश्यकता होती है. आदमी का जीवन मार्फत शरीर से नहीं होता है. आदमी का जीवन तन और मन, ये दोनों बात से होता है. तन के लिए भोजन के माध्यम से आपको जो आहार मिलता है वो तन के लिए, और मन के लिए ये आपको विशेष आहार की जरूरत होती है जो विहार में मिलती है, धम्म के माध्यम से मिलती है. लेकिन यहाँ आहार के नाम से आप दूसरा कोई आहार के अपेक्षा यहाँ आएंगे तो आपको कभी वो आहार नहीं मिलेगा. आप जो आहार अपेक्षा लेकर आते हैं वो आहार आपके शरीर के लिए आवश्यक होता है, उस आहार की अपेक्षा लेकर आते हैं. लेकिन विहार जो होता है विशेष आहार मिलने वाली जगह है. विशेष आहार का अर्थ होता है कि आपके शरीर के साथों साथ आपके जीवन के अंदर में जो आध्यात्मिक बात होती है उस आध्यात्मिक भाग के लिए आवश्यक आहार अर्थात बुद्ध धम्म. यहाँ शरीर की आवश्यकता निभाने वाली आहार को अपेक्षा कर कर आएंगे तो आपको कुछ नहीं मिलेगा. उल्टा आप घमंड हो जाओगे, उल्टा आप स्वार्थी हो जाओगे, उल्टा आप आसक्ति हो जाओगे. लेकिन यहाँ आकर जो विहार का अर्थ होता है विशेष आहार धम्म, उसके स्वीकृति के लिए आओगे तो यहाँ जरूर आपके जीवन में आपके जीवन को मंगलमय करेगा. दूसरा, आज यहाँ तथागत के प्रतिमा का अनावरण हुआ. आज मार्फत बुद्ध जयंती नहीं है. आपने धम्म के कहीं जगह में कहीं धम्म के कहीं पाठ को अनजाने जाने धम्म को पलटाई दिए. हो सकता है अनजाने के कारण, हो सकता है जानबूझकर, हो सकता है सुविधा के कारण. हम जब तक बाबा साहब अम्बेडकर ने जो धम्म हमें देने की कोशिश किया उस धम्म को शुद्धता से स्वीकार नहीं करेंगे तब तक हमारा जीवन भटकते रहेगा. फिर बुद्ध धम्म की शुद्धता क्या है उसे हम समझेंगे नहीं तब तक आप आधा अधूरा जीवन जिएंगे. बुद्ध का आज मार्फत जयंती नहीं है. लुम्बिनी आज जो नेपाल में है, सिद्धार्थ गौतम के काल में वो लुम्बिनी भी भारत का ही एक पार्ट था. बांग्लादेश, नेपाल, पाकिस्तान, अफगानिस्तान तक ये भारत का ही एक पार्ट था. आज विभाजित होकर भूगोलीय तौर पर वो नेपाल बन गया लुम्बिनी.
लेकिन तथागत के जमाने में सिद्धार्थ गौतम का जन्म जब हुआ, उस जमाने की बात देखा जाए तो लुम्बिनी ये भारत का ही भाग था। अर्थात आज के जमाने से, आज के भूगोलिक दृष्टि से नहीं, ऐतिहासिक तौर पर देखा जाए तो लुम्बिनी ये भारत का ही भाग था। उस लुम्बिनी में सिद्धार्थ गौतम का जन्म हुआ और 35 के उम्र तक उन्होंने राजा शुद्धोधन महामाया के छाया चित्र में, कपिल वस्तु में अपना एक राजकुमार का जीवन बिताया। जीवन ऐसा कि आप और मैं अंदाजा भी नहीं लगा सकते उनका जीवन कितना संपत्ति से जुड़ा था। एक राजकुमार का जीवन कैसा हो सकता है? मैं राजकुमार नहीं हूं, आप भी राजकुमार नहीं हो, हम यकीन भी नहीं कर सकते, हम गेस भी नहीं कर सकते। शुद्धोधन राजा को डर था कि मेरा इकुलता एक लड़का ये कल जाकर महल को त्याग कर दूसरे कहीं जगहों में जाएगा तो मेरी खुर्ची जो है, मेरा वारिस जो है वो कौन संभालेगा। इसलिए चाहे ना चाहे, सिद्धार्थ की चाहत हो या ना हो, सिद्धार्थ के लिए जितना भी हो सका उतना उत्कृष्ट महल, उतना उत्कृष्ट भोजन, उतना उत्कृष्ट वस्त्र, जो आदमी को जीने के लिए लग्जरियस चाहिए, आज आपको लग्जरियस लग रहा है, वो सब कुछ राजा शुद्धोधन ने पुत्र सिद्धार्थ के प्रति प्रोवाइड किया। लेकिन शुद्धोधन का जो सिद्धार्थ का जो स्वभाव था वो उसमें गमे ना तो उस महल के पीछे खुशियां मनाया, ना तो उस भोजन के पीछे खुशियां मनाया, ना तो उस वस्त्र के पीछे खुशियां मनाया। उनका जो दिल था, वो मन, वो इच्छा, वो भावना, उस लग्जरियस जीवन में थोड़ा सा भी खुशियां मना नहीं होता था। उन्होंने सोचा कि ये जो लग्जरियस जीवन है, यही जीवन मेरे लिए दुख निर्माण कर रहा है। इसलिए उन्होंने अपने महल को त्याग कर पैदल पैदल बुद्धगया तक आए। बुद्धगया और गया के बीच में जो डुंकेश्वरी करके पर्वत है, उस डुंकेश्वरी पर्वत में 6 वर्ष तक साधना किया, तपस्या किया। आपने कभी देखा होगा एक हड्डी और मार्फत नस की प्रतिमा देखा होगा आपने, उसमें मांस नहीं है। वो प्रतिमा ये दर्शा रही है कि 6 साल के बीच में उन्होंने कितना कठोर, कितना कठिन तपस्या किया। लेकिन उस तपस्या के कारण उन्हें जो संसार का दुख चाहिए, दुख से मुक्त जीवन चाहिए था, वो नहीं मिला। उन्होंने वो तपस्या के प्रथा को छोड़ा। हम गलत भावना रखते हैं, हम बोलते हैं कि सिद्धार्थ गौतम ने 6 साल के बाद में कुछ नहीं मिला तो उन्होंने तपस्या छोड़ा, उन्होंने साधना छोड़ी। सिद्धार्थ ने जीवन भर कभी ना तो तपस्या छोड़ा, ना तो कभी साधना छोड़ा। 6 वर्ष के बाद में सिद्धार्थ ने छोड़ा होगा तो वो प्रथा को छोड़ा। परंपरा से भारत में जो चलते आ रहे थे, उस प्रथा को त्याग कर आज जिसे हम विपश्यना कह रहे, उस विपश्यना को सिद्धार्थ गौतम ने ही निर्माण किया। और उस विपश्यना के माध्यम से सिद्धार्थ गौतम को बोध, ज्ञान, सम्यक संबुद्धि प्राप्त हुई और वो सम्यक संबुद्धि को लेकर अंतिम जीवन तक जिए। वो ज्ञान प्राप्त जो हुआ, वो जगह महाबोधि विहार, आज का जो महाबोधि विहार है। सिद्धार्थ के जमाने में महाबोधि विहार नहीं था। सिद्धार्थ के जमाने में एक फक्त बोधि वृक्ष वही था। वो बोधि वृक्ष के नीच में सिद्धार्थ गौतम को ज्ञान प्राप्त हुआ और उस ज्ञान प्राप्ति की जगह, पवित्र जगह करके सम्राट अशोक ने उस जगह में स्तूप बनाया 2300 वर्ष पहले। बुद्धगया का महाबोधि महाविहार ये स्पष्ट रूप से ऐतिहासिक होगा, भावनात्मक होगा, वो निर्माण का कारण होगा। ये बुद्ध के सिवा दूसरा उसमें जोड़ा हुआ ही नहीं है। बुद्ध का जीवन उससे जुड़ा है, बुद्ध की भावना उससे जुड़ी है, बुद्ध का इतिहास उससे जुड़ा है। उस बुद्ध के जीवन को, उस बुद्ध के भावना को, उस बुद्ध के जीवनी को, धम्म को जोड़कर सम्राट अशोक ने वो विहार की, महाविहार की निर्मित की। आज परिस्थिति बिगड़ गई है। जो शुद्धता होनी चाहिए महाबोधि महाविहार में, वो शुद्धता आज नहीं रही। चारों तरफ से उस विहार के इतिहास को बदलाने की कोशिश की जा रही। चारों तरफ से वो इतिहास से जो ना इतिहास है, ना भावना है, उससे जोड़ने की कोशिश की जा रही है। लेकिन हमने ही नहीं, महाबोधि महाविहार का जो इतिहास है, उसके पीछे की जो जीवनी है, उसके पीछे की भावना है,
वो जो देखा जाए तो वो फक्त और फक्त तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध से ही जुड़ी है। हम समझ सकते हैं कि फिर वो किस धम्म का ऐतिहासिक वस्तु होगा, किस धम्म का ऐतिहासिक स्तूप होगा। तो स्तूप ये शब्द ही कोई दूसरे धर्मों में इतिहास नहीं किया जाता है, ये बुद्ध धम्म में ही स्तूप का नाम बुद्ध धम्म में इतिहास किया यूज किया जाता है। फिर भी आज जो परिस्थिति है वो परिस्थिति वो विहार के लिए, वो विहार निर्माण के लिए जो भावना परिस्थिति थी उससे हटकर हो गई है। वो जहाँ बुद्ध ने ज्ञान प्राप्त किया वो ज्ञान प्राप्ति की जगह बुद्ध गया, और ज्ञान प्राप्ति का दिन आज की ये पूर्णिमा। और तीसरा, ज्ञान प्राप्ति के पश्चात तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध ने बौद्ध ज्ञान प्राप्ति के पश्चात 35 साल से लेकर 80 साल तक जहां वहां भ्रमण करते, जहां वहां घूमते फिरते, लोगों के बहुजन हिताय बहुजन सुखाय के लिए बुद्ध धर्म का प्रचार प्रसार किया, और 80 के उम्र में परिनिर्वाण को प्राप्त किया। वो कुशीनगर। परिनिर्वाण का जो अर्थ होता है ये मरण से कहीं जुड़ा नहीं है। हमने बहुत जोर जबरदस्त परिनिर्वाण का अर्थ मरण से जोड़ा है। परि का अर्थ मरण नहीं होता है, निर्वाण का अर्थ मरण नहीं होता है। निर्वाण का अर्थ ज्ञान प्राप्ति, ये निर्वाण का अर्थ जो बुद्धगया में प्राप्त हुआ। और परि का अर्थ हम परिपक्व ये शब्द इस्तेमाल करते हैं, वो परिपक्व शब्द का परि निर्वाण से जुड़ा है, अर्थात पक्का निर्वाण, मरण नहीं। पता नहीं कब से हमने उस निर्वाण को मरण से जोड़ दिया। मरण से नहीं, कोई संबंध नहीं है। कुशीनगर में जो हुआ वो तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध का महापरिनिर्वाण। बॉडी मर गई, बॉडी नष्ट हो गई, लेकिन उनका जो जीवन था वो संसारिक दुख से मुक्त हुआ, वो परिनिर्वाण। आप जबरदस्त, आपके घर में कोई मरता है तो उसको कहते हैं कि परिनिर्वाण, गलत है। जो जीते जी, जिस तरह तथागत सम्यक संबुद्ध सिद्धार्थ गौतम ने बुद्धगया में ज्ञान प्राप्त किया, वो निर्वाण, और कुशीनगर में अपना प्राण त्याग दिया। प्राण त्यागा का अर्थ, जो ज्ञानी होता है उसको प्राण त्यागने का अर्थ फिर इसी दुखी संसार में फिर से उपस्थित नहीं होना है, उसको कहते हैं परिनिर्वाण। ये तीन बात आज के ही दिन, आज के इस वैशाख पूर्णिमा के दिन निर्माण हुई है। इसलिए हमारे लिए मार्फत जन्मदिन जयंती के निमित्त नहीं, उससे भी महत्व ज्ञान प्राप्ति का दिन, उससे भी महत्व महापरिनिर्वाण का दिन। ना इसमें खुशी है ना गम है। सिद्धार्थ गौतम का जीवन फक्त 29 साल तक खुशी और गम से भरा था। उसके बाद में सिद्धार्थ गौतम का जीवन 80 साल हो या उसके बाद का हो, कभी ना खुशी से जुड़ा था ना कभी गम से जुड़ा था। परिनिर्वाण का अर्थ आप जानेंगे तो उसमें आपको पता चलेगा कि ये खुशी का दिन है क्या दुख का दिन है। परिनिर्वाण का परि, ये मृत्यु से जुड़ा नहीं है, ये परिपक्व ज्ञान प्राप्त किया, ये अर्थ होता है। इसलिए हमने आज का जो दिन है उस उपलक्ष्य को लेकर आयोजन करना चाहिए, उस उपलक्ष्य को लेकर मनाना चाहिए। हमने जो दुपट्टा लगाया है, यहाँ भी कह रहे हैं कि ये पंचशील का दुपट्टा, ये पंचशील का दुपट्टा नहीं है। आपके भावना के तौर पर ठीक है, पंचशील का हो सकता है, लेकिन इसको जब बनाए तब का आप जीआर देखोगे तो उस जीआर में ये लिखा है, क्यों इस ध्वज को बनाया, ये लिखा है कि सिद्धार्थ गौतम के जन्म लुम्बिनी में जो हुआ उस दिन, सिद्धार्थ गौतम को ज्ञान प्राप्त हुआ, बोध प्राप्त हुआ उस दिन, और सिद्धार्थ गौतम का महापरिनिर्वाण हुआ उस दिन आसमान से 5 रंग के फूल बरसाए गए। 5 रंग है आपके इसमें, ये शील का प्रतीक नहीं है। जो सिद्धार्थ गौतम के जीवन में महत्वपूर्ण घटना घटे, उस घटना के वक्त आसमान से 5 रंग के फूल दर्शाए गए। एक्चुअली देखा जाए तो ये 6 रंग है, 6 रंग के फूल दर्शाए गए। आखिरी का जो एक रंग है वो 5 को मिलाकर एक है, लेकिन उस तरह का रंग नहीं बन सकता है, इसलिए वो 5-5 अलग दिया है। अदरवाइज ये 6 रंग जीआर के हिसाब से। ये पंचशील का ध्वज नहीं है, ये बुद्ध ध्वज है, जो सिद्धार्थ गौतम के जीवन में आसमान से बरसा हुआ फूल को प्रतीक के रूप में आपने गले में डाला है।
उसका अर्थ समझ कर ही इसका इस्तेमाल करोगे तो आपके अंदर में और भी खुशियां निर्माण होगी। यहाँ प्रतिमा बैठाया है, प्रतिमा एक प्रकार की नहीं होती है। मुद्रा, जो तथागत का मुद्रा होता है, उस मुद्रा के माध्यम से दर्शाया जाता है कि ये प्रतिमा किस अवस्था की प्रतिमा है। यहाँ जो प्रतिमा है ये भूमि स्पर्श प्रतिमा, जो 6 साल तपस्या किया, उस प्रथा से ज्ञान प्राप्त नहीं हुआ, फिर उसके बाद में 1 हफ्ता, आज जहाँ महाबोधि महाविहार है, उस वक्त बोधि वृक्ष के नीचे में बैठकर साधना किया, विपश्यना किया, प्रथा छोड़ दिया, प्रथा बदला दिया, लेकिन साधना विपश्यना ही किया। प्रथा उन्होंने नया से निर्माण किया, उस प्रथा के माध्यम से 1 हफ्ता बैठे और ज्ञान प्राप्त किया। उस वक्त कहा जाता है कि उनको उस वज्रासन, जहां साधना के लिए बैठे थे, उस वज्रासन को उठाने के लिए तमाम मार आए। कभी उनके पिताजी का रूप लेकर आए, कभी माताजी का रूप लेकर आए, कभी इसका रूप लेकर आए, कभी उसका रूप लेकर आए। ये कहानी है। और उस आए हुए मार को हटाने के लिए, भगाने के लिए सिद्धार्थ गौतम बुद्ध ने भूमि स्पर्श किया। ऐसे ऐसे ही हाथ है, भूमि स्पर्श किया। और वो भूमि स्पर्श करने के कारण उनके सामने में जो मार आए थे, वो सब मार रफा दफा नष्ट हो गए। ये वो प्रथा, ये वो तथागत का जो उंगली नीचे है, वो उंगली का अर्थ होता है, ये मुद्रा का अर्थ होता है। ये कहानी है। एक्चुअली देखा जाए तो जो मार है वो कहीं सिद्धार्थ गौतम के जीवन में बाहर से नहीं आया। सिद्धार्थ गौतम के जीवन में जो हुआ उसको नाटकीय रूप में दिखाना था, इसलिए बाहरी करके दिखाए। अदरवाइज सिद्धार्थ गौतम के अंदर में जो तृष्णा थी, राग, द्वेष, मोह, माया, इस तरह का तमाम जो सिद्धार्थ गौतम के अंदर में तृष्णा थी, वो तृष्णा को मार के रूप में दिखाया गया है। और उस मार को सिद्धार्थ गौतम स्वयं ने मात किया है। ना तो मार कोई बाहर से आया है, ना उनको मारने की शक्ति कोई बाहरी शक्ति आई है। मार उनके अंदर की तृष्णा, सिद्धार्थ गौतम के अंदर की तृष्णा, उस तृष्णा को सिद्धार्थ गौतम नहीं, कोई देव भगवान की शक्ति नहीं, कोई ना तो अंधश्रद्धा, ना तो कोई भक्ति, सिद्धार्थ गौतम ने जो बोध के माध्यम से प्राप्त किया, उस ज्ञान, उस बोध के माध्यम से उन्हीं के ही अंदर में जो तृष्णा थी, उस तृष्णा को समाप्त किया। वो ये चित्र है, वो ये मुद्रा है। स्पर्श भूमिका मुद्रा ये होता है। ये आपने बहुत इसको महत्व देना चाहिए। एक उसके बगल में जो है इतना बड़ा कलरिंग जो किया हुआ है, ये अग्नि है। अग्नि, अंगार, अंगार काय के अंगार, तो निर्वाण, निर्वाण जो शब्द होता है, निर्वाण शब्द का अर्थ होता है आपके अंदर में जो तृष्णा है, वो तृष्णा को अग्नि के रूप में दिखाया है। और वो तृष्णा, अग्नि की समाप्ति के लिए सिद्धार्थ गौतम ने भूमि स्पर्श का मुद्रा दिखाकर उनके अंदर में जो तृष्णा थी वो समाप्त किया। ये महत्वपूर्ण मुद्रा की मूर्ति है, प्रतिमा है। आपने फक्त एक धातु की प्रतिमा रखकर उसके सामने जय जयकार, बहुत कुछ करो, पूजा करो, परित्राण करो, तपस्या करो, साधना करो, बहुत कुछ करो, लेकिन पहले इस प्रतिमा का उद्देश्य, इस प्रतिमा आपको क्या उपदेश दे रही है, ये समझकर इस मूर्ति का यूज करेंगे तो आपके जीवन में और भी ज्ञान के तरफ आपका कदम बढ़ सकता है। आपके जीवन में मैत्री निर्माण हो सकती है, आपके जीवन में करुणा निर्माण हो सकती है। ये मूर्ति फक्त आपने एक रूप, एक धातु के रूप में रखा तो चलेंगी, कल जाकर काला होंगी, परसों जाकर धूड़ बैठेगा, नरसों जाकर पता नहीं और किस अवस्था में होंगी। लेकिन इस बुद्ध रूप का जो अर्थ है उसको समझकर आप इसको नमस्तक होकर इस्तेमाल करेंगे तो आज जो यहाँ उद्घाटन हुआ, उस उद्घाटन का ही नहीं, प्रतिमा का एक भव्यता, दिव्यता आपको समझ में आएंगे। मैं आशा अपेक्षा करता हूँ। एक बुद्ध धम्म का रीति रिवाज है, बुद्ध धम्म की भावना है, बुद्ध धम्म का प्रथा है, उसी भावना प्रथा से इस प्रतिमा का पालन किया जाएगा, ये आशा करता हूँ और अपने आज के प्रवचन को समाप्त करता हूँ। नमो बुद्धाय।
अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा एक जगप्रसिद्ध फिजिसिस्ट वैज्ञानिक म्हणतो की हा पृथ्वी तलावावर एक महान वैज्ञानिक होऊन गेला की ज्यांनी सर्वप्रथम मानवी दुःखाचा सिद्धांत मांडला. जिथं मानव आहे, प्राणी आहेत, तिथं समस्या आहेत, रोग आहे. त्या समस्याला काहीतरी कारणे आहेत. जिथं कारणे आहेत आपसुकच तिथं उपाय आहेत. आणि जे उपाय की सहज आपल्या दैनंदिन आचरणाच्या माध्यमातून, त्रिसरण पंचशील ज्याला म्हणतो, त्या माध्यमातून ते आपण नष्ट करू शकतो. मानवी दुःखाचा पहिला सिद्धांत मांडणारा पृथ्वीवरील प्रथम वैज्ञानिक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध. पुढे सम्राट अशोक, महेंद्र संघमित्रा, राजा हर्षवर्धन, राजा मिलिंद, आणि शेवट पुन्हा पुढे पुढे जर गेलो तर हा महामानव म्हणतो, मी जाहीरपणे असं बोलतो की घेतो तो श्वास, खातो तो घास, आणि घातलेले जे काही तुम्हाला दिसतात नवे माझ्या सर्व बांधवांना दिसतात. ज्या महामानवामुळे घडलं तो महामानव म्हणायचा की ज्या आणि तुमच्या कुडाच्या भिंतीवर लिहा की या देशाची राजकीय सत्ता तुम्हाला प्रस्थापित करायची आहे. गाव कुसाबाहेर असलेला समाज आज अगदी स्वातंत्र्याच्या 78 वर्षामध्ये, प्रजासत्ताकाच्या जवळजवळ 75 वर्षामध्ये, महामानव गेल्यापासून महानिर्वाणाच्या 69 वर्षामध्ये, आणि ज्यांच्या महामानवाची आज आपण अगदी 14 एप्रिलला 135वी जयंती संपूर्ण जगामध्येच नव्हे तर जगातील 192 देश साजरी करतात. If you search on the Google, the biggest birth celebration on the earth, तिथं डॉक्टर B.R. आंबेडकर येतात. ज्या आणि तुमच्या कुडाच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला या देशाची राजकीय सत्ता प्रस्थापित करायची आहे. कारण याकरता हा महामानव त्याच्यानंतर एक वाक्य बोलून गेला की मुझे समाज के पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है. हा महामानव पुढे पुन्हा 3 वाक्यामध्ये बोलून मी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपले विचार व्यक्त करणार आहे. पुन्हा म्हणाला की हे सर्व करत असताना ज्या माध्यमातून मला मिळतं नवे माझे उपासक, उपासिका, प्रशासकीय अधिकारी, अभ्यासक आणि विचारवंत. खूप संदर्भ ग्रंथ न देता मी या विषयावर बोलेन. ज्यांच्यामुळे सर्व मिळालं दॅट इज, मी ह्या मताचा आहे की हे सर्व राजकीय सत्तेमुळे आम्हाला मिळालं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज कोणी येईल, जादूची कांडी देईल आणि माझ्या समाजाचं काहीतरी प्रॉस्पेरिटी, ज्याला पर्स्पेक्टिव्ह जे म्हणू, विजनरी सेन्स म्हणू, की ज्याच्यामुळे माझ्या समाजाची प्रगती होईल, असं कुठली व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था सध्या आपल्याकडे अस्तित्वात नाही. वी आर द पॉलिटिकली फेसलेस आयडेंटिटी सोसायटिकल पीपल इन इंडिया. एकेकाळी सिंहासारखा डडकाडी फोडणारा हा समाज, त्या काळात कपडे फाटले होते आमच्या वडिलांचे, आमच्या आजोबांचे, पण माणूस नेक होता. व्यसनाधीनता, क्राईम, आज जर संबंध न्यूजपेपर वाचलं तर ज्या समाजासाठी किंवा ज्या बुद्ध मूर्तीचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलं, त्या महामानवाला वाटलं की नाही, हा माझा गाव कुसाबाहेरचा समाज आता सन्मानाने अगदी गावाच्या नाही शहराच्या मधोमध टोले जंग बंगल्यामध्ये राहतो आहे. याची एक स्वतःची आयडेंटिटी आहे. ही आयडेंटिटी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे टिकली पाहिजे. जसं पंजाबी असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, त्याची एक पिढी अनंत पिढ्यापर्यंत प्रोग्रेसिव्ह वेनी चालत असतं. परंतु तसं मात्र माझ्या समाजाच्या बाबतीत घडत नाही. याचा उहापोह निदान या बुद्ध मूर्तीचे अनावरण व्हावं, यासाठी निदान या समस्येचं किंवा चर्चा होणं हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण माझ्या समोर माझे चिमुकले, माझ्या भगिनी, आणि ज्यांच्या भविष्याच्या ताटात काही वाढलेलं नाही, बिहारीजी, असा माझा समाज आहे. कारण की मी माझ्या हे सर्व जगणारे जे आहेत ते पहिल्या पिढीतली जी लोक आहेत, त्या पहिल्या पिढीमध्ये काय, मॅक्झिमम लोक टीचर्स आहेत, एज्युकेशन मध्ये मॅक्झिमम लोक हॉस्पिटल्स मध्ये आहेत, रेल्वेज मध्ये आहेत, बँकिंग मध्ये आहेत. ज्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटच्या नावावरती आपण सन्मान आणि प्रतिष्ठा अंडर आर्टिकल 14 फंडामेंटल राईट्स मध्ये राईट विथ डिग्निटी, सन्मान आणि प्रतिष्ठेने जगण्याचं ज्या महामानवानं संविधानाच्या रूपाने सर्वाला अस्त्र दिलं, आज एक पॅरलल डेमोक्रेसीच्या नावावर काय चाललेलं आहे. आणि इथला विशेषतः म्हणजे बुद्धिजीवी,
ज्याला इंटेलेक्च्युअल थिंक टँक म्हटलं जातं समाजाचा, तो फक्त आपल्या चैन, मी आणि माझं कुटुंब, त्याच्यामध्ये मी पण आहे. कारण की मी स्वतःला वेगळं करून, बुद्धाला मानणारा, बाबासाहेबाला मानणारा वेगळं करून काही स्वतःचं वेगळं समाजाचं नेतृत्व करू शकत नाही. सांगायचं उद्देश असं की मी माझ्या मेनूमध्ये मी जेवण करत असताना माझ्या प्लेटमध्ये काय असावं हे माझी सॅलरी डिसाईड नाही करत. हे महामानव म्हणायचा की माझ्या समाजाचे 5 डॉक्टर्स असतील, 10 इंजिनियर्स असतील, 15 बॅरिस्टर्स असतील, तर हे माझ्या समाजाचं नेतृत्व करतील. आज माझ्या बंधूंनो, संबंध भारतामध्ये सुप्रीम कोर्टापासून तर हायकोर्टापर्यंत हजारो वकील्स आहेत नामांकित. प्राध्यापकांची आणि टीचर्स लोकांची रांगच लागते, न बोललेलं बरं. आता ही शेवटची पिढी आहे माझी, याच्यानंतर सर्व बंद झालेलं आहे. डॉक्टर्स म्हणा, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जा तुम्ही, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जा, आमचा समाज असा आहे की आडनावानेच ओळखतो आम्ही कोणत्या समाजाचे आहोत. हा आडनावाने संबंध लोकांना ओळखले जातं. हजारो डॉक्टर्स आहेत, हजारो इंजिनियर्स आहेत. मग माझ्या समाजाच्या समस्या कुठं आहेत? माझ्या समाजाच्या समस्या आता मग निराकरण व्हायला पाहिजे. IAS आणि IPS माझ्या समाजामध्ये कमी नाही आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत. महामानव म्हणायचा की तुम्ही मोक्याच्या जागा कॅप्चर करा, त्या खुर्चीवर बसा, आपला माणूस आपल्याला नियम सांगतो. त्यांची एक प्रस्थापित जी व्यवस्था आहे 3% वाल्यांची, ती प्रस्थापित व्यवस्था आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी वापरलं जातं. आणि माझा हा बहुसंख्य असलेला पदावर हायर एज्युकेटेड माणूस, आपला माणूस जेव्हा जातो, समाजाचा माणूस जातो, त्याला त्या पद्धतीने सामाजिक न्याय, सोशल जस्टिसचा जो सिद्धांत आहे, जो हजारो वर्षापासून, बुद्धाच्या काळापासून तर आजतागायत 2587 वर्षापर्यंत जो चाललेला आहे, हा आपल्याला असाच पुढे न्यावा लागेल. सर्वांनी आयोजक मंडळीसाठी टाळ्या वाजवावं, कारण की या विचाराचं, हे डीपली रुटेड विचार इथं व्हावेत, एक चर्चा व्हावी खमंग, समाजाचं, मुलांचं भवितव्याचं पर्स्पेक्टिव्ह, एक विजनरी डॉक्युमेंट्स तयार व्हावं, यासाठी हे आजच्या बुद्ध प्रतिमा अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे. मी यासाठी म्हटलं की ज्या महामानवानी आपल्या 4 मुलांचा बळी दिला आणि ज्याच्यामुळे आम्हाला हे सर्व मिळालं, हा वारसा टिकवणं महामानव म्हणायचा. मी अत्यंत परिश्रम घेऊन हा माझ्या समाजाच्या विकासाचा आणि प्रगतीचा रथ मी पुढे ढकलत चाललेलो आहे. बंधूंनो, तुम्हाला जर शक्य नसेल तर नका नेऊ पुढे, परंतु एक केस भर सुद्धा मागे येऊ देता कामा नये. ज्यांचं कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन करणारे आमचे आंबेलकर सर, बघा हे वाक्य 3 वाक्यामध्ये कदाचित 1000 पेजचे संदर्भ ग्रंथ किंवा समाजाच्या समस्या मांडता येतील, इतकी प्रगल्भ 32 डिग्र्या म्हणजे काही विशेष नाही. आमच्या डॉक्टरेट PhDच्या डिग्र्या हे फक्त स्वतःचं पोट भरण्याचं साधन आहे सर. ज्या महामानवाची, महाकारुणिक तथागत बुद्धाची आम्ही मूर्तीचं अनावरण केलं, माझ्या जगण्याने कोणाला तरी आधार मिळतो का? एक मोरल सपोर्ट मिळतो का? ह्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये, ह्या पोलीस स्टेशनला किंवा ह्या तहसील ऑफिसला किंवा ह्या ग्रामपंचायतमध्ये किंवा ह्या जिल्हाधिकारी ऑफिसला किंवा ह्या RAS मध्ये, हॉस्पिटलला जर माझ्या समाजाचा माणूस असेल तर मला न्याय मिळतो का? आपसुकच ही सोशल सेन्सिबिलिटीची भावना बुद्धिजमचा हा पाया आहे. जी माणसं सामाजिक दृष्ट्या संवेदनाहीन आहेत, त्यांना स्वतःला बुद्धिस्ट किंवा बाबासाहेबांचा अभ्यासक काय म्हणण्याची गरज नाही. पुन्हा ठोकळमानाने मी बोलतो, ज्या महामानवाने टिकलं पाहिजे म्हणून बुद्धाचा मार्ग दाखवला. कारण असं होतं की बुद्धाचा मार्ग साध, मनात नसताना कुठल्याही प्रकारे कुठल्याही स्त्रीबद्दल आपल्या मनात कुठलीही भावना निर्माण होता कामा नये. समस्येचा नंबर 1 आमच्या समाजामध्ये सर्वात जास्त आता अलीकडे कुठलेही न्यूजपेपर वाचा, 15 ते 20 वर्षाआधी किंवा 25 वर्षाआधी आमच्या समाजाचा एकही व्यक्ती क्राईम किंवा कुठंतरी गुन्ह्यामध्ये येत नव्हता. एक विशिष्ट समाजाचेच लोक किंवा धार्मिक लोक त्याच्यामध्ये येत होते. कारण की त्या महामानवानी बुद्ध देताना म्हटलं की दिस इज द आयडियल वे ऑफ लाईफ. बुद्ध एक आदर्श कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता आहे की जी जगणं सुखकारक करेल. तुम्हाला आतून बाहेरून जे ओठात आहे ते पोटात, आणि जे पोटात असलेलं ओठात अगदी सहज गतीने सम्यक माणूस बनवेल.
आणि हे सर्व करत असताना तुम्हाला सहज असोसिएट लाईफ महामानव बाबासाहेब म्हणतात, एक सहयोगी जीवन तुम्हाला जगता येईल. आज माझ्या समाजासमोर कोणत्या वेदना आहेत? मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय आज बेकारी आहे, मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय व्यसनाधीनता आहे. तुम्ही रोखलं पाहिजे, तुम्ही रोकायला शिकलं पाहिजे. दिवसा ढवळ्या जर का कोणी अरे हा वाघाचा नाही, आपला जो आहे तुम्हाला माहित असेल, आपला एक जाज्वल्य इतिहास आहे, सुरतेचा इतिहास आहे. भीमा कोरेगाव मध्ये लढणारे माणसं आहोत आपण. हे काय 57 इंचवाले मनात आणलं तर पुरा तख्त बदलने की ताकत आप लोगों में है. पण लीड कोण करतो आहे? चला एनिवे बघा, जर तुम्हाला रोखता आला तर मी पुन्हा डबल येईन. भवतु सब्ब मंगलम रखंतु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सोंती भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रखंतु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सोंती भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रखंतु सब्ब देवता सब्ब संगानुभावेन सदा सोंती भवन्तु ते. मी सर्वांप्रती मंगल कामना करतो. मी आणि माझा परिवार, सर्व आयोजक मंडळी आपल्या ऋणामध्ये राहील. चुकून बोलताना कुठं काय हर्ट झालं असेल तर मला माफ करावं. जय भीम, जय संविधान. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा. मी फक्त जयंती म्हणणार नाही, कारण जयंती हा फक्त इतर लोकांसाठी आहे, ज्यांना बुद्ध माहीत नाही आहे त्यांच्यासाठी जयंती आहे. पण आपल्यासाठी बुद्ध पौर्णिमा आहे. कारण हे म्हणावं लागेल की आपल्याला गौतम बुद्धांचा जन्म, त्यांचं बुद्ध प्राप्त दिवस आणि महापरिनिर्वाण जो निर्वाण दिवस आहे तो एकच आहे. त्यामुळे आपण चुकूनही बुद्ध जयंती म्हणू नये. मला असं वाटतं की ही बुद्ध पौर्णिमाच आहे आणि वैशाख पौर्णिमेला जो चंद्र उगवला त्या चंद्राच्या साक्षीने तो वैशाख पौर्णिमेपेक्षा बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. आणि बुद्ध पौर्णिमेचे आणि दिवस म्हणजे खूप छान आलेला आहे. आजच ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार दिन जो दिलेला आहे, त्यांचे अनुयायी आहो आपण. तो दिवस सुद्धा 1 मे आज आलेला आहे. किती छान गोष्ट आहे ना. त्याचबरोबर आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात असल्यानंतर महाराष्ट्र दिनाच्या पण आपल्याला या दिवशी शुभेच्छा देणे आवश्यकच आहे. म्हणजे किती बहुमोलाचा दिवस आज आलेला आहे. आणि या बहुमोलाच्या दिनी यांनी बुद्ध मूर्तीचे आयोजन केलेले आहे प्रशिक बुद्ध विहारामध्ये. खरंच मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करत आहे आणि मला इथे बोलवले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद लांडगे काका. या ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहे त्या माहीत करून घेणे खूप आवश्यक आहे. कुठला व्यक्ती आपल्यासाठी लढू शकतो आणि आपल्या हक्कासाठी लढणार आहे हे शोधण्याची खरंच गरज आहे. कारण समाज खूपच मागे चाललेला आहे. पदावर मोठमोठ्या अधिकारी, कलेक्टर सगळेच झालेत, त्यांनी सांगितलं आहे. पण आपण का बरं मागे आहोत? आपला समाज का बरं मागे आहेत? तसेच आपला विचार जो आहे गौतम बुद्धांनी सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे नेणारा हा आपला समाज आहे. विज्ञानाला समोर ठेवलेलं आहे. ढोंगी बाबा वगैरे आपण त्याला मानत नाही. ढोंगीच्या नादात आपण लागायचं नाही. हे बुद्धांचाही संदेश आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही संदेश आहे. तर त्यामुळे आपला वैज्ञानिक दृष्टिकोन असताना आपला समाज का मागे आहे हा खरंच विचार करण्याचा प्रश्न आहे. आणि विचार करायला पाहिजे. विचार कराल, प्रश्न उत्पन्न झाले तर उत्तर आपल्या जवळच आहे. बुद्धाने सांगितलेला आहे मध्यम मार्ग. मी मोक्षदाता नाही आहे, मी मार्गदाता आहे. तुमच्यामध्ये जे दुःख उत्पन्न होत आहे, तुमच्यातले जे कष्ट तुम्हाला सोसावे लागत आहे त्याचे कारण तुमच्याच जवळ आहे आणि त्याचे निवारणही तुमच्याच जवळ आहे. तुम्ही इकडे कुठेही भटकू नका. हा बुद्धांनी आधीच दिलेला संदेश आहे. अत्यदीप भव स्वयं दीप हो. म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा, तरच तुम्ही इतरांना प्रकाश देऊ शकाल. तुम्हाला प्रकाशित होण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण लिहिताना आणि म्हणताना म्हणतो अत्यदीप भव स्वयं दीप हो. तसेच गौतम बुद्धांनी आपल्याला जो इतके महाराजे सिद्धार्थ गौतम बुद्ध जे होते ते सम्यक संबुद्ध कसे झालेत, त्यांना किती सुखाचा त्याग करावा लागला, त्यांच्याजवळ काय कमी होतं.
संपूर्ण सुख महिला नर्तकिका खाण्यापिण्याची सगळी सोय सगळंच होतं ना त्यांच्याकडे. मग त्यांना असं काय वाटलं की त्यांनी सम्यक समृद्धीच्या मार्गावर गेले आणि त्यांना हे बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे आणि हे याच दिवशी वैशाख पौर्णिमेला हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर मला असं म्हणायचं आहे की कुठलीही गोष्ट स्थिर नाही आहे हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. तुमची स्थिर जी आहे गोष्ट तुम्ही जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तो प्रवास जगत आहात तो कसा जगला पाहिजे आणि कुठल्या मार्गदर्शनाखाली जगला पाहिजे हा बुद्धांचा संदेश आहे. ताईंनी सांगितलं भगवान बुद्धांनी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला होता, पण आज आपली परिस्थिती अशी आहे की यान उडवताना आमचे विज्ञानवादी शास्त्रज्ञ त्या यानाला निंबू मिरची बांधतात आजही. मग याला काय विज्ञानवाद म्हणावा. त्या काळामध्ये बुद्धाच्या काळामध्ये 2 मार्ग होते असंही ताईंनी सांगितलं. एक टोकाचा भोगवाद आणि दुसरा शरीराला अत्यंत क्लेशदायक यातना देऊन साधना करणे. पण बुद्धांनी मध्यम मार्ग स्वीकारला आणि आपल्यालाही तो सांगितला. यानंतर आमच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय आमचे मोठे बाबा रामभाऊजी अंबुलकर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. रामभाऊजी अंबुलकर. खरं सांगायचं म्हणजे हा कार्यक्रम आहे तो पूजनीय भंतेजींनीच करायला पाहिजे. इतर लोकांनी धार्मिक विषयाशिवाय बोललेलं बरोबर नाही. तरी परंतु मी माझ्या भाषणामध्ये आपल्याला काही हितोपदेश देऊ इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला येवल्याला घोषणा केली. काय घोषणा केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी या हिंदू धर्मात मी मरणार नाही. आणि ही घोषणा पूर्ण करण्याकरता ती संपूर्णपणे अस्तित्वात आणण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 21 वर्षपर्यंत वाट पाहावी लागली. आता या ठिकाणी आपण जी काही सगळी मंडळी उपस्थित आहात, मी आपल्या मंडळींना एक प्रश्न विचारतो, त्याचं आपण उत्तर देऊ शकाल असं मला वाटतं. 1935ला केलेली घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला अंमलात का आणली? याचं उत्तर कोणी सांगू शकतो आपल्याला? आहे काय कोणी सांगणार आहे? मी सांगेल, कदाचित ते चुकीचे राहू शकेल, परंतु बाबासाहेबांना हे पाहायचं होतं की माझा समाज मला कुठपर्यंत साथ देत आहे. या समाजाची हिंदू धर्म सोडण्याची मानसिकता केव्हा तयार होईल, आणि ती मानसिकता तयार होईपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरांचा कार्यक्रम घेतला नाही, असं माझा समज आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. या ठिकाणी बऱ्याचशा महिला आहेत, आदरणीय एक महिला बोलून पण गेलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेबांनी 1942ला महिलांच्या परिषदेमध्ये असं बोलताना बोलून गेले बाबासाहेब. त्यांच्यासमोर जे महिला कॉन्फरन्समध्ये जे चित्र होतं ते अत्यंत विदारक चित्र होतं. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब असे म्हणाले की ब्राह्मणाची मुलगी जेव्हा गरोदर असते, ब्राह्मणाची पत्नी जेव्हा गरोदर असते, त्यावेळेस ती ब्राह्मणाची पत्नी तिचा मुलगा कलेक्टर किंवा न्यायाधीश व्हावा अशी स्वप्न बघते. परंतु तुम्ही एवढ्या चांडाळ आहात, एवढ्या कमजोर आहात की तुम्हाला तुमच्या मुलाकरता जी स्वप्न पाहायची असतात फक्त ती सफाई कामगाराची स्वप्न पाहता तुम्ही.
आणि त्याच्यानंतर या साधारणपणे दीक्षा घेतल्यानंतर आज जो समाज, आज आमच्या स्त्रिया कमीत कमी हे तरी स्वप्न पाहतात की मला होणारं बाळ उद्या डॉक्टर किंवा इंजिनियर होईल, ही फार मोठी एक तुमच्यात उपलब्धी झालेली आहे. भगवान बुद्ध एकदा जेतवनात फिरत असताना राजा प्रसेनजीत त्यांच्याकडे चर्चेकरता गेले. चर्चा करीत असताना त्यांच्या राणीला मुलगी झाली असं त्यांना चर्चेमध्ये सांगण्यात आलं. त्यावेळेस ते अत्यंत लालबुंद झाले, त्यांना राग आला आणि त्या रागाच्या भरात ते त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून भगवान बुद्ध म्हणाले की तुम्हाला एवढा राग कशाचा आला आहे. तर राजा प्रसेनजीत असा म्हणाला त्यांना की मला मुलगी झाली आहे, त्याचे मला फार दुःख आहे. भगवान बुद्ध म्हणाले की मुलगी हे एक देणं आहे, स्त्री एक देणं आहे आणि हे जगात अमूल्यवान देणं आहे. या स्त्रीच्या पोटातून सम्राट, मोठमोठे सम्राट जन्माला आले. तथागत भगवान बुद्धसुद्धा जन्माला आले. एवढं मोठं आपलं सगळ्या स्त्रियांचं महत्त्व भगवान बुद्धांनी आपल्या भाषणामध्ये, प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे. एवढं तुम्ही महान आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचे सुद्धा तुमच्यावर फार विश्वास होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा बौद्ध धम्म घ्यायचं कारण त्यांच्यापुढे त्यांच्याकडे विचार आले. जगामध्ये 4-5 प्रकारचे धम्म असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्ध धम्माचा स्वीकार का केला, याचंही सुद्धा उत्तर तुम्हाला सगळ्या लोकांना, ज्या ठिकाणी हिंदू समाजाची लोक तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यावेळेस तुम्हाला सांगणं जरुरीचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा का दिली, बौद्ध धम्म का स्वीकारला, तर त्याचे कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या धम्माच्या लोकांना एकत्र बसवून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये त्यांना असं आढळून आलं की बऱ्याचशा धम्मामध्ये असमानता आहे, जातीयता आहे. धर्माचे संस्थापक स्वतःला देव समजतात आणि प्रेषित समजतात. तसं भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये नाही आहे. भगवान बुद्धांनी असं कधीही म्हटलं नाही मी प्रेषित आहे किंवा देव आहे. भगवान बुद्धांनी एवढंच म्हटलं असेल की तुमच्या बुद्धीला पटत असेल, तर्काला बसत असेल तर तुम्ही विचार करून माझ्या धम्माचा स्वीकार करायला पाहिजे, आचरणात आणायला पाहिजे. माननीय राजकुमारजी वंजारी, अध्यक्ष रमाई आंबेडकर विचारवंत हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश दिला आणि बहुजनाच्या हिता सुखासाठी पंचशील दिली. पंचशील पाळणे म्हणजे नीतीने वागणे. हे नीतीने वागणे केवळ बौद्धांचेच नसून संपूर्ण मानव जातीचे, देश आणि राष्ट्रहिताचे आहे. ज्यांनी ही पंचशील पाळली ते सुखी समृद्ध झाले. बघा, बुद्ध राष्ट्र बघा, जपान असो, थायलंड असो किंवा जे बुद्ध राष्ट्र आहेत ते भगवान बुद्धाच्या विचार आत्मसात केल्यामुळे ते सुखी संपन्न झाले आहेत. आणि भारत, ज्या भारतात भगवान बुद्धाचा जन्म झाला पण भारत अजूनही मागे आहे आणि म्हणून हा भारत मागे आहे. भारतात खऱ्या अर्थाने भगवान बुद्धाच्या विचाराची गरज आहे. म्हणून थायलंडसारख्या इतर देशातील उपासक उपासिका या भारतात अनेक शहरांमध्ये भगवान बुद्धाच्या प्रतिमा दान करत आहेत. आपल्या या विहारामध्ये थायलंडवरून ही प्रतिमा एका उपासकांनी दान केलेली आहे.
ज्या प्रतिमेचं आज या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. बंधूंनो, एक गोष्ट मी सांगतोय तुम्हाला. एक विदेशी व्यक्ती विदेशातून आपल्या भारतात आला आणि आपल्या भारतात एका राज्यात एका राजाच्या घरी तो काही दिवस राहिला. विदेशात त्यांनी वेगळं बघितलं आणि भारतात त्यांनी वेगळं बघितलं. या ठिकाणी भारतामध्ये खूप दिवस राहिल्यानंतर त्या राजाच्या घरी तो राहिला आणि इथून जाताना त्याला वाटलं की या राजाला आपण काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे आणि म्हणून त्यांनी 3 मूर्त्या बनवून दिल्या. 3 मूर्त्या त्या राजाला त्यांनी बनवून दिल्या आणि तो व्यक्ती निघून गेला. 3 मूर्त्या दिल्यानंतर त्या राजाने आपल्या दुसऱ्या व्यक्तीला बोलावलं आणि त्या मूर्त्या तपासायला लावल्या. त्या मूर्त्या त्या व्यक्तीने तपासल्यानंतर त्या एक मूर्ती तपासली. पहिली मूर्ती, त्या मूर्तीच्या कानात काडी जात नव्हती. दुसरी मूर्ती तपासली, त्या मूर्तीच्या कानातून आरपार काडी बाहेर गेली आणि तिसऱ्या मूर्ती जेव्हा तपासली तर ती मूर्ती कानातून पोटात गेली. त्यांनी सांगितलं, राजासाहेब, या मूर्तीत काहीतरी अर्थ आहे. मग त्या राजाने म्हटलं की त्या व्यक्तीला बोलवा आणि त्याला विचारा. त्यांनी सांगितलं की मी या राज्यात एवढे दिवस राहिलो आणि तुम्हाला ह्या मूर्त्या यासाठी दान केल्या की मी या ठिकाणी असे लोक बघितले की ते लोक इकडून ऐकतात आणि इकडून सोडतात, त्याचं प्रतीक ते मूर्ती आहे. काही लोक मी असे बघितले की ते ऐकतच नाही, आपल्याच कामात असतात आणि म्हणून त्या दुसऱ्या मूर्तीचं उदाहरण दिलं आणि तिसऱ्या मूर्तीचं ते ऐकतात पण कोणाला सांगत नाही. असे मी व्यक्ती बघितले म्हणून त्यांनी त्या 3 मूर्त्याचं त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे. आणि त्या मूर्त्या त्यांनी दिला, तो व्यक्ती निघून गेला. मानवी शरीराला बलशाली व निरोगी ठेवण्यासाठी पूरक पोषण आहाराची गरज आहे. तसेच मानवी मनाला सुसंस्कारित व कल्याणकारी बनवण्यासाठी धम्माची गरज आहे. बुद्ध विहार हे संस्कार केंद्र असून माणूस घडविण्याचे पवित्र स्थान आहे. म्हणून प्रत्येकाने बुद्ध विहारात गेलं पाहिजे. माणूस किती दिवस जगतो त्याला अर्थ नाही, तो कसा जगला त्याला महत्त्व आहे. माणसाला जगण्याचे समाधान झाले पाहिजे. जगता जगता माणसाला समाधान झाले पाहिजे. धन्य झालो मी, माझ्या जीवनात मी एक बुद्ध विहार तर बांधू शकलो. धन्य झालो मी, नाही भारतात पण माझ्या वस्तीतील बुद्ध विहारातून धम्म प्रचार तर करू शकलो. त्याला त्याच्या जगण्याचे समाधान होईल आणि तो जगताना तो हसेल आणि त्याच्या मागे जाणारे जे लोक आहेत ते रडतील. तर आपण हसावं आणि लोकांनी रडावं हे कार्य आपण करावं. मी जाताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या 2 मातृसंस्था आहेत. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 मे 1954 स्थापन केली आणि 55 त्यांचं रजिस्ट्रेशन केलं. 3227 PT 982 मुंबई. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यानंतर ठिकठिकाणी वस्त्यांमध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा उघडून त्याच्या मार्फत विहार तयार करून धम्म प्रचार प्रसाराचं कार्य हे त्यावेळेस करीत होते. पण आज मात्र ह्या शाखा
कमी आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संपूर्ण आपल्यासाठी कार्य केलेलं आहे. म्हणून मला 2च ओळी आठवतात आहे. सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, सोन्याचा धूर निघतो झोपडीत माझ्या, मजला सलाम करतो दिल्लीचा राजा, मजला सलाम करतो दिल्लीचा राजा. लेखनीची ती धार क्रांतीची झाली तलवार, लेखनीची ती धार क्रांतीची झाली तलवार. यानंतर मी आमंत्रित करते आहे, आपले विचार घेऊन येत आहेत माननीय ॲडव्होकेट सौरभ राऊत, सामाजिक कार्यकर्ता. यांनी थोडक्यात आपलं मत व्यक्त करावं. आज सर्वप्रथम मी बुद्ध पौर्णिमेच्या आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस सुद्धा आहे. भगवान बुद्धाबद्दल बोलायचं झाल्यास, भगवान बुद्धांनी जी सामाजिक परिस्थिती बघितली आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर, राजवाड्याच्या बाहेर निघाल्यानंतर त्यांना जे दुःखी समाज आणि तेथील नागरिक जे आढळले, लोक आढळले, त्याच्यावरून त्यांनी आपला राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला. ती फिलिंग बाबासाहेबांनी सुद्धा संविधानामध्ये लिहिलेली आहे. प्रज्ञा, करुणा, शील आणि शांतता काय असते हे आपल्या संविधानामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे. लिव्हिंग पीसफुली इन टेरिटरी ऑफ इंडिया हे एक आर्टिकल 19 मध्ये बाबासाहेबांनी टाकलेलं आहे की भारतात तुम्ही कुठेही जाल तर तुम्ही शांततेने तिथे जीवन जगू शकता. हे बुद्धिझममधनं बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की कोणालाही राजकीय पक्ष काढण्याचा अधिकार आहे. हे सुद्धा भगवान बुद्धाची जी शिकवण आहे त्यातूनच आपल्या संविधानाच्या निर्मितीत भरपूर योगदान झालेलं आहे. त्याच्यामुळे भगवान बुद्ध जरी जुन्या काळातले असतील पण त्यांचे विचार आजही तेवत ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच पद्धतीने आपल्या सर्वांच्या मार्फत आजतागत कंटिन्यू सुरू आहे आणि ते सुरू राहिलं पाहिजे. माणसाच्या जीवनात आचरण कसं असावं हे बुद्धिझम शिकवतं आणि त्या आचरणाच्या भरोशावरच आपलं हे जीवन सुरू आहे. आणि जे असं आचरण करत नाही त्यांच्यासाठी वेगळा निर्णय समाजच घेत असतो. कारण की सामाजिक बांधिलकी ही प्रत्येकाला असते आणि समाज माणसं घडवतो. या विचारांचे जर लोक आपल्या समाजात असतील तर आपोआपच लोकांना दिशा मिळते. आंबोलकर साहेब थोड्या वेळापूर्वी बोलले की IAS माणसांनी बनलं पाहिजे, असे स्वप्न बघितलं पाहिजे, सफाई कर्मचाऱ्याची स्वप्न माणसांनी बघू नयेत. जर आता आपण आलेख काढला तर बरेच लोक ही शिक्षित आहेत, सर्वजण IAS मोठा अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. परंतु आंबोलकर सर ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने प्रत्येक माणसाने हा ध्येय बाळगावा आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी की प्रत्येक माणसाला IAS ऑफिसर बनायचं आहे. जरी IAS बनला नाही तरी पण कुठली ना कुठली शासनकर्ता म्हणा किंवा सरकारमध्ये त्याला स्थान मिळतं. आणि समाज घडविण्यासाठी शासनसुद्धा महत्त्वाचं एक पाया आहे. आता प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे, प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या तिथून सुद्धा आपल्याला बरेच मार्ग सापडत आहेत. परंतु प्रायव्हेटायझेशनपेक्षा सरकारी लोकांचं जेवढं आपण तक्रारी करू शकतो तेवढं प्रायव्हेट याच्यामध्ये आपण तक्रारी करू शकत नाही. मला आठवतं की याच्या आधी युवराज मेश्राम साहेब बोलले, त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांवर टीका केली. सरकारी कर्मचाऱ्यांवर टीका करून काही होणार नाही, कारण की जर सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असेल तर त्या ठिकाणी अँटी करप्शन लॉ आहे. परंतु आपण त्याची हिंमत करत नाही. जर एखादा भ्रष्टाचारी माणूस असेल तर त्याची तक्रार करून आपण त्याला त्याची जागा दाखवू शकतो, परंतु हे आपण करत नाही. कायद्यामध्ये सर्व तरतुदी आहेत, त्याच्यामुळे आपण कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी कशी करावी आणि आपलं आचरण शुद्ध कसं असावं हे बुद्धिझमपासून शिकलो पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. आपण मला संधी दिली
त्याबद्दल धन्यवाद. स्वतंत्र भारताच्या समग्र सामाजिक क्रांतीचे सरनायक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना शतशत अभिवादन. आजचा दिवस एक गुणी नाही, दोन गुणी नाही, तीन गुणी नाही, बहुगुणी महत्त्वाचा आहे. आपल्याला आतापर्यंत एवढंच शिकवलं आहे, भगवान बुद्धांचा जन्म झाला, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि नंतर त्यांचं महापरिनिर्वाण झालं. एवढंच नाही, म्हणून थोडं थोडं वाचत जा. शिक्षक होता मी, तुम्ही वाचा. का झालं आजच्या दिवशी? अरे आजच्याच दिवशी यशोधराचा जन्म झाला, आजच्याच दिवशी बोधिवृक्षाचा जन्म झाला, आजच्याच दिवशी भगवान बुद्धाच्या घोड्याचा जन्म झाला. काय होतं घोड्याचं नाव? कंथक. आजच्याच दिवशी छंदा त्यांच्या सारथीचा जन्म झाला, आजच्याच दिवशी हत्तीचा जन्म झाला, त्यांचा लाडका हत्ती अजाईन. एवढं सगळं झालं यार, आता हे सगळे भुलून गेले. म्हणजे तुम्ही सगळे भगवान बुद्धाला भुललेले आहात. माणसं खूप येतात जन्माला, येतात आणि जातात, दुःखही दिसतात. एक फक्त पक्षी दिसला. कोणता पक्षी? हंस पक्षी. त्याला बाण लागलेला होता. तो पक्षी दिसला आणि त्या माणसाचं हृदय तळमळलं. त्या माणसाला कष्टकरी दिसले, तुम्हालाही दिसतात शेतावर राबणारे. त्याला वाटलं बापरे, हे कष्ट करणारे बिचारे उपाशी आहेत, यांचं पोट दबलेलं आहे आणि जे काहीच काम करत नाही ते फुगलेले आहेत, मोठे मुरमुरेच्या पोथ्यासारखे. हे काय चित्र आहे? तो बेईमान आहे, हा इमानदार आहे. बाजू कोणाची घ्यायला पाहिजे? म्हणून भगवान बुद्धांनी इमानदारीची भाषा घेतली, इमानदारीची बाजू घेतली, सत्तेची बाजू घेतली. जे कष्टकरी आहेत, शेवटी जग कोणामुळे चालते हो? हे इथे आलेले लाईट कोणामुळे आले? टाटामुळे आले, अंबानीमुळे आले, बिर्लामुळे आले, अदानीमुळे आले. हे कष्टकऱ्यांमुळे आलेले आहेत. आणि कष्टकरी हा सदैव प्रामाणिक असतो. बाकीचे लोक भ्रष्ट असतात, त्यांना जास्त लालच असते, संपत्तीची लालच असते, सुखाची लालच असते, म्हणून ते सर्वांना लुबाडतात आणि या कष्टकरी लोकांना सदैव दुःखी करतात. त्याच माणसाने पाहिलं फक्त पाण्यासाठी झगडा. पाणी तुमच्या बापाने बनवलं होतं, वरती मोटार लावली होती, पाणी ते पाणी, निसर्गाचं पाणी तुम्हीही घ्या, त्यांनाही घेऊ द्या, त्याच्यासाठी भांडणं. हा असा भांडणाचा खेळ खंडोबा सदैव सुरू होता आणि तोच भांडणाचा खेळ खंडोबा अजूनही सर्वांच्या डोक्यामध्ये सदैव राहते. ही माणसामधली भांडणं कशी मिटतील आणि माणसं प्रेमाने कसे राहतील, सगळेजण एकमेकाला कसे समजून घेतील, सुखी लोक दुःखी लोकांना कशी साथ देतील, पुढे कसे नेतील, यासाठी म्हणून धम्म. बाबासाहेबांना हे कळलं होतं, म्हणून धम्म तुम्हाला दिलेला आहे. धम्म म्हणजे क्रांतीचा खजिना. हात टाका, जे पाहिजे ते भेटेल. बाबासाहेबच म्हणाले होते, मेरे कोट के जेब में सब रखा हुआ है, चेकबुक सिग्नेचर मार्क है, अमाऊंट तुम डालो. आता अजून काय पाहिजे? ही रेस आहे, ओपन स्पर्धा आहे. जो जाईल तो पुढे जाईल, जो घरी बसून राहील तो कुठे जाईल? कुठेच जाणार नाही. आणि स्पर्धेच्या जगामध्ये तुम्हाला तुमच्या संधी शोधाव्या लागतील. नवीन संधी भरपूर आहेत. इथे भारतात बसून अमेरिकेच्या बँकेचे जॉब करून राहिलेले आहेत आणि तुम्ही बोंबलून राहिले, झालं नाही, आलं नाही, भेटलं नाही. कसं भेटन? डिजिटल आहे, तुमचं कम्प्युटर आहे, ते शिका ना यार. तुम्हाला जॉब मिळतात. पोरं करून राहिले, त्यांना विचारा ना. तुम्हाला लाज वाटते, अरे आम्ही जास्त वयाचे, त्या पोराला कसं विचारू? आम्ही त्याला विचारतो. आपल्यापेक्षा वयानं लहान असले तरी ते आपले गुरु आहेत, हे मान्य करा तुम्ही. तुमच्यापेक्षा खूप समजते. मोबाईलमध्ये सारं जग आहे, पण हे तुम्हाला माहीतच नाही आहे. तेव्हा जग कुठे चाललं, कोणत्या दिशेने चाललं याचा विचार करून आपण आपला मार्गक्रमण करायचं. निश्चितच सर्वांची समृद्धी होईल. धम्मामुळे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये असलेला आपला समाज आज अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे. कोण म्हणते मागे आहे? तुम्ही जगातले सगळे समाज पहा, त्याचा अभ्यास करा, अभिमान वाटेल. ज्या समाजामध्ये तुम्हाला एक पैसाही ठेवण्याची संधी नव्हती, त्या समाजाचा माणूस या देशाचा कोण बनला? रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर बनलेला आहे. ज्या बायांना काही वाव नव्हता, न स्त्री स्वातंत्र्य महर्ती बनायचे, तिथे किती बाया राष्ट्रपती बनलेल्या आहेत. सारं तर सुरू आहे यार. तुम्हालाही संधी मिळेल, हारू नका.
प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करत राहा, पुढे जात राहा. तुम्ही सर्वजण पुढे जाल अशी अपेक्षा करतो. भाषण करण्याची ही काही वेळ नाही आहे. बुद्ध जयंतीच्या दिवशी सर्वांना मंगल कामना देतो, सर्वांचं भलं होऊ ही अपेक्षा करतो आणि शब्दांना विराम देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. प्राध्यापक डॉक्टर मुकुंद मेश्राम साहेब आंबेडकर विचारवंत यांनी आपले विचार अतिशय सुंदर मांडले आणि अध्यक्षस्थान भूषवलं, कार्यक्रमाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी या प्रशिक बुद्ध विहारातर्फे त्यांचे आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अनावरण पूज्य भदंत संघरत्न मांडके, अध्यक्ष पन्ना मेहता संघ हे सुद्धा इथे येऊन तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं अनावरण करून केलं आणि आपली उपस्थिती दर्शविली. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभार मानते. तसेच विशेष अतिथी म्हणून सन्माननीय राजकुमारजी वंजारी यांनी सुद्धा आपले विचार इथे व्यक्त केले आणि सर्वांनी ते ऐकून घेतले, उपस्थिती दर्शविली. त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख प्रवक्ता माननीय प्राध्यापक डॉक्टर युवराजजी मेश्राम साहेब आंबेडकरी अभ्यासक, त्यांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. वेगवेगळे विचारातून त्यांनी वेगवेगळे उदाहरण देऊन तुम्हाला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची तुम्हाला त्यांनी आठवण करून दिली आणि इथे येऊन त्यांनी विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा या प्रशिक बुद्ध विहारातर्फे आभार मानते. तसेच सामाजिक कार्यकर्त्या पूजा ताई कापसे यांनी सुद्धा आपले थोडक्यात विचार मांडून आपली उपस्थिती दर्शविली. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते. तसेच मार्गदर्शक माननीय रामभाऊ आंबुलकर, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांनी सुद्धा त्यांच्या विचार त्यांच्या आणि एवढे मोठे त्यांचे अभ्यासक ह्या सर्वांच्या विचारातून त्यांनी सुद्धा वेगवेगळे उदाहरणं देऊन, स्त्री जेव्हा पोटामध्ये बाळ असते तेव्हा स्त्रीने पुस्तक वाचावे आणि आपला मुलगा कसा चांगला घडेल, इंजिनियर, डॉक्टर आणि मोठ्या पदावर कसा जाईल आणि मोठं पद कसं भूषवेल याचा विचार तेव्हा गर्भाशयात असताना त्या स्त्रीने करावा. असा मौल्यवान विचार सेवानिवृत्त माननीय रामभाऊ आंबुलकर साहेब यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांचे सुद्धा मी प्रशिक बुद्ध विहार यांच्या वतीने, साईनगर यांच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे अर्धसंचालन सन्माननीय आंबुलकर सर यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरी पाहुणे आले आहेत, तर त्यानंतरचा संचलनाचा प्रभार हा माझ्यावर सोपवलेला आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने संचलन केलं, त्यांचं सुद्धा आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला सन्माननीय लांडगे साहेब आणि सगळ्यांचे नावं घेऊ शकत नाही, सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता येथील बौद्ध उपासक उपासिका सर्वांनी रात्रंदिवस मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी कसा होईल आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि अतिशय सुंदर हा कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल मी सर्व उपासक उपासिका, इथे असलेले प्रमुख पाहुणे आणि सर्वांचे मी एकदा प्रशिक बौद्ध विहार यांच्यातर्फे मनपूर्वक आभार मानते.